पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या करायच्या राहून गेल्या? ओके. मी तुला सांगितलं होतं बेटा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात एक मोठं स्वप्न होतं. 1954 ला त्यांनी एक खुलं पत्र समाजाला लिहिलं होतं, की या खुल्या पत्राकडे खरं म्हणजे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. हे खुलं पत्र कशाच्या संदर्भामध्ये होतं? 1954 ला त्यांनी लिहिलं, की त्यांना स्वतंत्र म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा बलाढ्य विरोधी पक्ष स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्यांच्या महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी, एक दिवस आधीच त्यांनी जे त्यांचे जवळचे स्नेही होते, मग प्र. के. अत्रे असतील, एस. एम. जोशी असतील, राम मनोहर लोहिया असतील, या सगळ्यांना त्यांनी या संदर्भात पत्र लिहिले होते, की आपल्याला एक बलाढ्य विरोधी पक्ष स्थापन करायचा आहे आणि जो सर्व जाती धर्मांचा असा पक्ष असेल. या संदर्भातली ती चर्चा होती. त्यांनी वेळोवेळी याबाबत चर्चाही केलेली होती. ही एक महत्वाची गोष्ट बाबासाहेबांची राहून गेली. पुढे 3 ऑक्टोबर 1957 ला हा पक्ष त्यांच्या अनुयायांनी स्थापन केला. पण त्या पक्षाची काय अवस्था आहे, खूप दुर्दैव आहे, दुर्गती आहे. ती तुझ्या समोर आहे, की इतके सगळे गट आहेत. हे बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचं चरित्र लिहायचं होतं. महात्मा फुलेंचं चरित्र लिहायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महात्मा गांधींचं चरित्र त्यांना लिहायचं होतं आणि त्याच्यासाठी ते असं म्हणत होते, की माझ्या इतका गांधींचा तत्व आणि व्यवहार जवळून पाहणारा, अनुभवणारा कुणीही व्यक्ती नव्हता. त्याच्यामुळे ही ग्रंथ, हाही चरित्र ग्रंथ त्यांना लिहिण्याची इच्छा होती. याशिवाय बेटा हे माईसाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, की 17 ग्रंथ आणखी त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर होते. आता त्यापैकी अनेक ग्रंथ डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतंय. अशा प्रकारचे त्यांचे जे पुस्तक, जे ग्रंथ लिहायची राहून गेले. आणि आणखी एक गोष्ट आहे बेटा आपल्या अ, औरंगाबादच्या संभाजीनगरच्या दृष्टीनं, की जसं मिलिंद महाविद्यालय त्यांनी सुरू केलं, तेव्हा उर्वरित आयुष्य आपल्या या शहरामध्ये घालवण्याची, व्यतीत करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. आणि इतकंच नाही, तर इथे एक अनाथाश्रम सुरू करावा, गरीब असहाय्य लोकांसाठी, ही पण त्यांची इच्छा होती. आणि धार्मिक दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची अजून एक इच्छा होती, की इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन सुरू करावं, जे बाहेरचे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्यांच्या मदतीनं आणि भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा, अशा प्रकारचं त्याचं एक स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात त्यांची आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या करायच्या राहून गेल्या. लक्षात आलं बेटा तुझ्या?